हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल कुकिंग कट्टा। तर आज मी दाखवणार आहे व्हेज पुलाव। त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला पटकन सांगते। मटार, गाजर, फरसबी, बटाटा ज्या तुमच्याकडे अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता। कांदा घेतलेला आहे आणि ते गरम मसाले घेतलेले आहे। जिंजर गार्लिकची पेस्ट घेतलेली आहे। अर्धापेक्षा जास्ती राईस आहे। काजू घेतलेली आणि इथे एव्हरेस्टचा मसाला घेतलेला आहे आणि हिंग पण आहे। तर सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये तेल आणि तूप मी असं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये तमालपत्री टाकली आहे, मोठं जी वेलची आहे ती, दालचिनी घेतलेली आहे, त्याच्यानंतर सूर्यफूल असतं ते घेतलेलं आहे। म्हणजे आपले गरम मसाले आहेत ना बेसिक, ते मी त्याच्यात टाकलेले आहेत। लवंगा घेतलेल्या आहेत, काळी मिरी पण तुम्ही टाकू शकता, वेलची टाकायची आहे। नंतर इथे मी कांदा घेतलेला आहे, तो असा उभा चिरलेला आहे, तुम्ही बारीक असेल तर बारीक पण करू शकता आणि तो असं चांगला तेलावर परतवून घ्यायचा आहे एक लालसर कलर येईपर्यंत। वेलची जी मगाशी मी म्हणाली ते तेव्हा टाकायची विसरली, तर आपण नंतर पण टाकू शकतो। आणि त्याच्यानंतर कांदा थोडासा असा लालसर झाला की बटाटे घ्या आणि आपल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या 1 बाय 1 करून सगळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या। म्हणजे कांदा परतवताना आपल्या त्या भाज्या पण शिजून जातात, थोड्याफार अशा हे होतात। तर बेसिकच आहे, आपण नेहमी करतो त्या प्रकारेच हा पुलाव आहे, पण लागतो चांगला। त्याच्यामध्ये मी बाकी कोणते जिन्नस म्हणजे मसाला वगैरे टाकलेला नाही आहे। जो एव्हरेस्टचा मसाला येतो तो टाकलेला आहे आणि जे गरम मसाले आहेत ते वापरलेले आहेत। हा बघा, एवढासाच घेतलेला आहे एव्हरेस्ट मसाला जो आहे तो, पुलाव मसाला जो मिळतो तो। आणि अशा प्रकारे हे जरा चांगलं परतवून घ्या, म्हणजे एक वाफ वगैरे येते ना तशी। ते झाल्यावर आपण जे भिजवलेले बासमती तांदूळ आहेत ना ते घ्यायचे आहेत। भिजवून ठेवले होते एक मी अर्धा तास 15-20 मिनटं म्हणजे असे भिजवून ठेवायचे आणि नंतर मग ते त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत। हे 1 किलोभर आहेत आपले तांदूळ आणि मग सगळं असं चांगलं मिक्स करून घ्या आणि मग आपला होतो पुलाव तयार। जर तुम्हाला कुकरला लावायचा असेल तर 1-2 शिट्ट्यांमध्ये होतो, नाहीतर टोपामध्ये केला तर अशा प्रकारे करायचा आहे। मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते आपल्या भाताचं जी भाज्या वगैरे ज्या आहे ना त्याच्या थोडंसं वर येईल असं, म्हणजे अर्धा 1 इंच वरती पाणी पाहिजे त्याच्या, म्हणजे आपला तो भात आणि भाज्या त्याच्याबरोबर चांगले शिजतात। म्हणजे पूर्ण भात असा त्याच्यामध्ये हे झालं पाहिजे, भिजलेला पाहिजे। एक्झॅक्ट मेजर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तर ते तुम्ही बघू शकता। आणि असं सगळं एकत्र करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे शिजायला येतं। मग त्याच्यानंतर आपण इथे मीठ वापरलेलं आहे, हे मी जाडं मीठ वापरलेलं आहे। ॲक्च्युली आहे आईची रेसिपी, आई करत आहे आणि त्याचा मी व्हिडिओ घेतलेला आहे। तर अशा प्रकारे केलेलं आहे। मग त्याच्यावर झाकण ठेवा, एक वाफ आल्यानंतर आपला हा पुलाव रेडी आहे। त्याच्याबरोबर पनीर पालक केलेला होता, तर ते घेतलेलं आहे। त्याच्याबरोबर पनीर पालक, पापड, लोणचं आणि पुलाव आपला हा रेडी होतो। चपाती भाकरी जे काय तुमच्याकडे तुम्ही केलेलं असाल घरी ते तुम्ही घेऊ शकता। असं चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, एक शिजू द्यायचा भात चांगला दम आला की मग आपण तो खायला रेडी झाला। वरतून तूप तुम्ही सोडू शकता, जसं मी तेलामध्ये तुम्हाला मगाशी म्हणाले तूप घेतलेलंच होतं, पण अजून चांगलं लागण्यासाठी अजून थोडं जास्त तूप घेतलात तरी चालेल। जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता। कोणी कोथिंबीरही त्याच्यावरती टाकू शकता, केशर पण टाकतात त्याच्यामध्ये, त्याची चव चांगली येते म्हणून। जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही रेसिपीही करता येते। अशा प्रकारे हा आपला राईस झालेला आहे आणि ते पनीर पालक केलेला होता तो पण रेडी आहे। तर आता आपण जेवणाचं ताट करूया। असेच नवीन व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा। ह्याच्याचबरोबर आपला एक श्वेतूश डायरी म्हणून ट्रॅव्हलचा एक व्हिडिओ येतात त्याच्यावर, त्या चॅनलवर, तर ते तुम्ही त्याच्यात बघू शकतात। नियर बाय आपल्या जे जवळजवळ आहे स्पॉट्स ते मी सगळे कवर करत असते त्याच्यामध्ये, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर नक्कीच ते तुम्ही बघू शकता।